आपल्याला 2026चा पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी देत आहे। हे जे महाराष्ट्रासाठीचा अंदाज देण्याचं मॉडेल आहे त्याचं पेटंट माझ्या नावावर आहे। मीच ते डेव्हलप केलेलं आहे। 2003 सालापासून आम्ही हा अंदाज देतोय। आता हे 23वे वर्ष आमचं जवळजवळ अंदाजाचं आहे, 24वे वर्ष आहे। आता या अनुषंगाने जेव्हा मी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा फुले विद्यापीठ राहुरी आणि कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे ज्या वेधशाळा आहेत त्या वेधशाळांचा डेटा हा 30 वर्षाचा ह्या मॉडेलला प्रत्येक 15 मॉडेल वेगवेगळी आहेत। 15 मॉडेलला हा 15 स्टेशनचा त्या स्टेशनचा डेटा भरला की जो अंदाज येतो तो अंदाज नुसार इतर अंदाजांची अशी पडताळणी आपल्याला करता येते। त्याची शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाची मागणी असते, म्हणून हा अंदाज आपण देतोय। महाराष्ट्र राज्यात यावर्षी सरासरीच्या 98% पावसाचा अंदाज आहे। आता मॉडेल एरर हा जर लक्षात घेतला तर +5 किंवा -5 तर 98 - 5 तर 93% पर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर 98 + 5 103% पर्यंत काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे। आता या वर्षाचं टिपिकल एक राहणार आहे, पावसात मोठे खंड राहणार आहेत। मोठे खंड म्हणजे 3-3 आठवडे खंड काही वेळा राहू शकतात, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यासाठी पाऊस चांगला झाल्याशिवाय, जमीन पुरेशी ओल असल्याशिवाय पेरण्या शेतकऱ्यांनी करायच्या नाहीयेत। जेव्हा 2 फूट 3 फुटापर्यंत ओल माती खाली भिजेल, ओल असेल, 65 मिलीमीटर पाऊस झालेला असेल, 65 ते 70 मिलीमीटर, तेव्हा पेरण्या करायच्या। पेरणीची घाई करायची नाहीये। पेरणीची जबाबदारी आपण शेतकऱ्यांची आहे, त्यांनी व्यवस्थितपणे करायची आणि कमी कालावधीच्या जातींचा उपयोग करायचा, कमी कालावधीच्या पिकांचा निवड करायची। मग कोणती पिकं आहेत कमी कालावधीची? मूग आहे, मटकी आहे, उडीद आहे, चवळी आहे। अशी कमी कालावधीची कडधान्य पिकं जी आहेत ती निवडा। बाजरीचं पीक अत्यंत कमी पाण्यावरती येतं, बाजरीचं पीक निश्चितपणे निवडा। ज्वारी देखील आपण घेऊ शकता। या बाजरी आणि ज्वारीच्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल आणि इतर जी पिकं आहेत ती कमी कालावधीची अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आज उपलब्ध आहेत त्या निवडा। कपाशीमध्ये देखील आपल्याला पाण्याची सोय असेल तरच तुम्ही तिथं रिस्क घ्या, किंवा वेळ बागायत आहे किंवा इतर काही बागायची शक्यता आहे, तिथं कपाशीची लागवड कमी कालावधीच्या जातींची करायला हरकत नाही, तूर आणि कपाशी। पण त्यालाही आपल्याला जर का कपाशीला ठिबक सिंचन वापरता आलं तर जास्त चांगलं होईल। त्याला कारण असं की ठिबक सिंचननी कमी पाण्यावरती अधिक उत्पादन काढणं शक्य होतं। आला उन्हाळा आला। आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। सन्माननीय श्री रामानंद, सन्माननीय श्री फुलारे हे स्वतः IG आणि ॲडिशनल IG, त्याचबरोबर SP आणि CIDचे संबंधित DYSP अशा सगळ्या 5 जणांशी माझी बैठक झाली। त्यांना जे मी निवेदन दिलेलं आहे त्याची मी परत आपल्याला सगळ्यांना फोटो पाठवते। परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मृत्यू झालेले आहेत तर तशी लक्षणं असणारे जे कोणी रुग्ण त्या काळामध्ये हॉस्पिटलमधून बरे होऊन गेले असतील त्यांची संख्यासुद्धा मोजदाद करण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय व्यावसायिकांचं सहकार्य मागावं। त्याचबरोबर ज्या मृत्यू त्या काळात झालेले आहेत तर त्यांच्या लक्षणांमध्ये आला आणि अटॅकनी गेला किंवा कशाने गेला हे कळलं नाही तर मग पोस्टमॉर्टम होतं। परंतु नुसतंच जिथे दुसरंच काही कारण दाखवलं गेलं असेल त्या प्रत्येक मृत्यूच्या संदर्भातली तपशीलवार माहिती जमा करून त्यामधून जे काही सत्य असेल ते समोर यावं। त्याचबरोबर बरेचसे रुग्ण हे आजारी पडल्यावर किंवा त्यांचा मृत्यू झाल्यावरती दुसऱ्या भागातसुद्धा निघून गेलेले आहेत, मग ते कर्नाटक, लातूर, बिहार अशा ठिकाणी गेलेले आहेत। तर असे जे लापता झालेले लोक आहेत
त्यांचीसुद्धा नोंद होण्याच्या दृष्टिकोनातून अगदी महाराष्ट्रामध्ये दूरदर्शनवरून किंवा तुमच्या माध्यमातून एखादं आवाहन खेड्यापाड्यातील लोकांना कळावं की अशा प्रकारची लक्षणं येऊन पुण्याहून दगावलेला कोणी असेल व्यक्ती तर त्याची माहिती कुटुंबियांनी द्यावी किंवा त्यांच्यावरती कोणी दबाव आणून मुद्दाम त्यांना गायब करतायत का हे पण तपासलं जावं अशा संदर्भातली सूचना झाली. दुसरं जे आरोपीचे लोक असतात ते बऱ्याच वेळेला लोकांची अशी दिशाभूल करतात की CID तर एक दिवस तपास करून जातात आणि नंतर तुमची गाठ लोकलच लोकांशी आहे. तर या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड आणि हडपसर या दोन्ही ठिकाणी एक संपर्क अधिकाऱ्यांना करता येईल अशा प्रकारचं कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावं आणि एखादा व्हॉट्सअप नंबर ताबडतोब म्हणजे ते दोघंही जे DYSP आहेत त्यांचे नंबर तुमच्याकडून पब्लिक करण्यात यावे की या दारूच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या लोकांनी निर्भयपणाने त्यांच्याकडे थेटपणाने पोचवाव्या की जेणेकरून लोकांनी पूर्वी निवेदनं दिली असतील पण त्याच्यावर कारवाई झाली नसेल तर त्या निवेदनाची माहितीसुद्धा CID पोलिसांना कळवावी जेणेकरून कुठे कुठे हलगर्जीपणा झाला या सगळे मुद्दे समोर येतील. माझी जवळजवळ 35 मिनटं तपशीलवार चर्चा झाली. बऱ्याचशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. त्यांनी पण मला अनेक माहिती सांगितलेली आहे. त्यातली अनेक माहिती संवेदनाशील असल्यामुळे या संदर्भामध्ये आम्ही दिलेल्या सगळ्या सूचना जरी सांगू शकले नाही तरीसुद्धा काही वस्त्यांमध्ये लोकांवरती दबाव आहे. विशेषतः हडपसर भागामध्ये आहे, फुगेवाडीमध्ये आहे, इतर काही वस्त्यांमध्ये आहे. तर त्या दबावाला जबाबदार असणारे जे कोणी गावगुंडपणा करत असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी. पोलिसांचं निलंबन झालं तरी अनेक निलंबन झालेले अधिकारी तिथेच थांबून पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये थांबून काही वेळेला हस्तक्षेप करण्याची सुद्धा भीती असते आणि या दृष्टिकोनातून त्याबद्दलची सुद्धा योग्य ती दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. प्रत्येक कणाला जिथे इतिहास आजही श्वास घेतोय. आजचा हा दिवस, आजची ही संध्याकाळ खूप महत्वाची आणि आपण सगळे भाग्यवान आहोत. मी मगाशी आमंत्रणावर फार सुंदर लिहिलेलं वाचलं, आपले आगमन अमूल्य त्यामुळे प्रवेश विनामूल्य. पण मी म्हणेन छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र ऐकण्यासाठी जो वेळ तुम्ही इथे काढला आहे तेच खूप अमूल्य आहे. आपण इथे एकत्र जमलोय ते म्हणजे आपला राजा, आपले छत्रपती नेमके काय करत होते हे समजून घेण्यासाठी. इतिहासात कायम त्यांचे पराक्रम, युद्धामधनच त्यांनी जो काही संघर्ष केला त्यातनं दाखवले गेले. परंतु त्यांचे अनेक पैलू आहेत. ते पैलू कोणते? आपण त्यांना सगळ्यांना छत्रपती का म्हटलं? आपण त्यांचा सगळ्यांचा ते आपलं दैवत का आहे? याला अनेक कारण आहेत. ते समजून घेण्यासाठी आजचा कार्यक्रम म्हणजे फक्त रणांगणापुरते मर्यादित न ठेवता आजचा हा जो काही प्रयोग आहे, आजचा हा जो काही उपक्रम आहे दृकश्राव्य, त्यातनं आपल्याला मिळणार आहे. राज्यसभेतील आक्रमक वक्तृत्व. सगळ्यांना माहिती की वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषण लिहिलं. इतरांच्या सभागृहात जाऊन काय पराक्रम त्यांनी गाजवला, काय धाडस त्यांचं ते बोलण्याचं, कसे बोलले असतील ते, किती हिंमत असेल. त्यातलं कणभर जरी आपल्यात आलं ना, अरे कोणीच येऊ शकत नाही, हे राज्य कायम आपलं राहणार,